नमस्कार मित्रांनो, मी प्रथमेश शिरसाट आणि आज आपला नवीन ब्लॉग येतोय. तर तुम्ही सगळ्यात पहिले माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत. तर आज ब्लॉग करायचं कारण म्हणजे मित्रांनो, आपण चाललोय ब्रह्मगिरी फेरीला. तर दरवर्षीप्रमाणे यावर्षी आपण आपल्या गोरक्षनाथ बाबांची पालखी घेऊन ब्रह्मगिरी फेरी मारणार आहोत आणि आपली एकमेव पालखी आहे जी ब्रह्मगिरी फेरी पूर्ण करते. आणि आता आपले मित्र वगैरे पण सगळे आलेले. तर चला मी तुम्हाला सगळ्या मित्रांना भेटवतो आणि आपलं मंदिर पण दाखवतो. तर या. तर मित्रांनो, गंध लावण्यासाठी आपला नंबर लागलेला आहे. आपण सगळ्यात पहिले गंध लावून घेऊ आणि त्यानंतर आपल्या बाबांना पालखीत विराजमान करून त्यांची आरती करून मिरवणुकीसाठी निघायचं आपल्याला लवकरच. तर तुम्ही पुढे बघत राहा. चैतन्य कर्णकानिकनाथ महाराज की जय. शंभुजती गुरु गोरक्षनाथ जी महाराज की जय. गोरख जागे. नर्मदे हर जटा शंकरे हर नमः पार्वती पते हर बोलिए श्री शंभुजती शिव गुरु गोरक्षनाथ जी महाराज की जय। महाराज रूपी दादा गुरु मित्रांनो, मिरवणूक पूर्ण करून आलो आणि आपले हिरे पाटील डीजेवाले यांच्या गाडीचा धक्का लागून आपल्या बसचा जो मोठा आरसा आहे तो तुटलेला आहे आणि बसवाला बोलतोय की ती 7,500ची जोडी भेटती, तर ती तुम्हाला भरून द्यावी लागेल. तर आता आपल्याला ती भरून द्यावी लागेल मित्रांनो त्यांना. आरसा तुटला त्याचा, आरसा तुटला. तर फायनली आपण आपले सगळे कार्यक्रम पूर्ण करून त्र्यंबकेश्वरसाठी निघालोय मित्रांनो. तर गाडीत काय होतं पुढे मी तुम्हाला दाखवतो सगळं, तुम्ही बघत राहा.
तर मित्रांनो, आपण आत्ता सिन्नरपर्यंत पोहोचलो आहे आणि खूप उशीर झालेला आहे आपल्याला. तुम्ही बघू शकता अंधार पण झालेला आहे पूर्ण. आणि आपल्या गाडीमध्ये मागं तुम्हाला दाखवतो मी किती धिंगाणा चालू आहे. पोरं कसे नाचताय बघा तुम्ही मागं, मी तुम्हाला दाखवतो. Thanks, darling. यावर्षी आम्हाला इतकं लेट झालेलं आहे की आता 9:15 वाजलेले आहे आणि 9:15 वाजता आम्ही आत्ताशी जेवण करण्यासाठी इथं आलेलो आहे. नाही तर मागच्या वर्षी आम्ही 8:30 वाजता जेवण करून निघालेलो आणि त्र्यंबकेश्वरमध्ये 10 वाजता आम्ही पोचलेलो होतो. त्यानंतर मग कुशावर्तावर जाऊन परत बाबांची आरती होते आणि त्यानंतर मग आपण निघतो तिथून फेरीसाठी. तर आता बघू किती वेळ होतो किती नाही. तर तुम्ही ब्लॉग शॉटपर्यंत बघत राहा, थोडी खूप मजा येणार आहे. अजून तर आपली फेरी चालू पण नाही झाली आहे. जेव्हा फेरी चालू होईल त्याच्यानंतर खरी मजा आहे. त्याच्यानंतर ते डोंगर वगैरे चढणं खूप आहे अजून पुढं. तर तुम्ही बघत राहा पूर्ण व्हिडिओ आपला. सगळ्यात पहिला नैवेद्य देवाला दिल्याशिवाय आपल्याला जेवण करता येत नाही. त्यामुळे पहिले देवाला नैवेद्य दिला, मग आपण जेवायला सुरुवात करतोय मित्रांनो. जेवण झाले का तुम्हाला भेटतोच. अरे सगळ्यांना सोडून जेवायला बसले काय तुम्ही? आम्हाला सोडलं, बाकी सगळ्यांना धरून ठेवलंय. बसा बसा, जेवण बिवणं करा. आदेश आदेश आदेश. आत्ता इथे जेवणासाठी थांबलो होतो आणि इथे अनिकेत भाऊ बोलले आपल्याला भेटले आहेत. फक्त इथं हर हर महादेव होती जाऊ द्या. हर हर महादेव. मित्रांनो, त्र्यंबकच्या 15 किलोमीटर मागे आपल्याला इतकी मोठी ट्रॅफिक लागलेली आहे. 100% आपल्याला अजून 1.5-2 तास लागतीलच त्र्यंबकपर्यंत जाण्यासाठी. यावर्षी खूपच उशीर झाला त्यामुळे लईच गर्दी लागली. बघू आता, ट्राय करू लवकर पोहोचण्याचं. अरे एकच लाईन चालू जायला रे. मित्रा घे ना, इकडे घे ना तुझी गाडी थोडीशी. घे रिक्षा मागे घे. किती प्रयत्न केले तरी गाडी तर काही निघत नाही आमची. आरसा लागल वरती. येऊ दे. बस थांब. ट्रॅफिक काय आम्हाला आज लवकर त्र्यंबकेश्वर पर्यंत जाऊ देणार नाही. कंप्लीट 1 तास झालाय मित्रांनो आणि आम्ही अजून याच ट्रॅफिकमध्ये. काय होतं, कधी जातो काय कळत नाही मला. झोपून घ्यावं असं वाटतंय मला खरंच. आता आमच्या चैतू दादाला आता उपास लागलेला आहे. 1 बाटली पाणी पिणार आणि डायरेक्ट उद्या रात्रीच उपास सोडणार आहे. त्यांचा सोमवारचा निरंकार उपास असतो. मित्रांनो, तो फायनली आपण त्र्यंबकेश्वरला पोहोचलो आहे रात्री 1 वाजता. आणि आता आपली पालखीची जी फेरीची सुरुवात आहे ती झालेली आहे. आता आपण सर्वात पहिले कुशावर्त, तीर्थराज कुशावर्त इथे जाणार आहे. तिथे आंघोळी वगैरे करून तिथे आपली आरती होईल आणि आरती झाल्यानंतर आपण पुढे फेरीला चालू करणार आहे. तर तुम्ही व्लॉगमध्ये बनवून राहा. पुढे काय होतं तुम्हाला दाखवतो मी. गर्दी बघू शकता मित्रांनो तुम्ही किती. सगळ्यात जास्त गर्दी यावर्षी. फायनली काही आपण कुशावर्तावर पोहोचलेलो आहे आणि आता आपले घरे पोळे आंघोळ वगैरे करतील. तिथे आपली आरती होईल आणि त्याच्यानंतर आपण तुम्ही बघू शकता हे आपले सगळे पोरं आता इथं आंघोळी करताय. हर हर महादेव. मित्रांनो, फेरी चालू करण्याच्या पहिले आपल्याला तीर्थराज कुशावर्तावर येऊन आंघोळ करावी लागते. त्याच्यानंतर आपण त्र्यंबकेश्वरचं दर्शन घेतो उत्तरद्वारावरून आणि त्याच्यानंतर आपण पुढे फेरीला सुरुवात करतो. आणि तुम्ही बघू शकता आता पाऊस येतोय, थोडा भुरभुर चालू झालेली आहे. देवाच्या कृपेने पाऊस कमी पडावा यावर्षी, नाहीतर आपले हाल
100% होणार आहे. गोरख जागे, गोरख जागे. हर हर महादेव. मित्रांनो, तुम्ही जो हा कुंड बघताय याला महानिर्वाणी आखाडा प्रयाग तीर्थ या नावाने ओळखले जाते आणि याला आपल्याला प्रदक्षिणा मारावी लागते पूर्ण आणि त्यानंतर आपण पुढे फेरीसाठी चालू करतो. तर इथे मी आत्ता एका काकांना विचारलं की काका या कुंडाचा इतिहास काय, तर ते मला बोलले की हा पांडवकालीन कुंड आहे, खूप जुना आहे आणि खूप खोलसुद्धा आहे. तर तुम्ही सुद्धा इथून चालत असताना सावधानगी बाळगा, पाय वगैरे सटकेल असं काही करू नका. भेटू पुढे. चांगल्यापणे आमची जिरलेली आहे. मनाला बस जिरली आमची. पूर्ण जिरली, हा पूर्ण जिरली. पूर्ण म्हणजे शेवट करायचं आहे, पण आता आपलं सर्व्हिस संगमनेरला आहे ना. अमर ओके का? सॅम कुठे रे? नाही, ओनली आदेश. भाऊ तू ओके, मस्त आहे. राक्षसराज एकदा हाय करा. चाय की प्याली हो जाए. अरे मोजकेच गेल्यावर माहिती काय होईल. काय काम आहे? हे अरे काका बघा ना किती थकले बिचारे, झोपले डायरेक्ट. लोक बघा कसे साईडने ट्रेक करून चालले मित्रांनो. त्या साईडने वेळ लागतो तिकडून कोणी जात नाही. आता इकडे पण पहिले पायऱ्या वगैरे काहीच नव्हतं, आता तरी पायऱ्या झालेल्या आहे म्हणून काय वाटत नाही. तर पहिले आपल्याला पूर्ण हा डोंगर चढून जायला लागायचा, दगड वगैरे होते, पूर्ण असा स्लोप वगैरे होता. अशा प्रकारे आपल्याला हा डोंगर चढायला लागायचं. आणि आता साईडने पण लोक काही काही जातात आणि काही काही लोक पायऱ्यांनीच जातात सेफ्टीसाठी. तर तुम्ही पण येशाल तर तुम्ही पण पायऱ्यांनीच या, साईडने जाऊ नका, सटकाळापणा असतो, पडायची शक्यता असते, काळजी घ्या. तर मित्रांनो, सूर्य उगवलेला आहे आणि तुम्ही अजून पण गर्दी बघू शकता इथे किती आहे. आणि आपल्याला आता मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी फक्त 10-15 मिनिट बाकी आहे. आणि तुम्ही बघा की साईडने पण लोक ट्रेक करून जात आहे मंदिरापर्यंत. आणि फायनली मित्रांनो, आपण आता मंदिराजवळ पोहोचलेलो आहे गौतम ऋषींच्या. आणि इथे आल्यानंतर आपली अर्धी फेरी पण कंप्लीट झालेली आहे. आणि मित्रांनो, गौतम ऋषी ब्रह्मगिरीवर येऊन बसले यामागे काहीतरी कारण आहे, मी तुम्हाला सांगतो काय आहे. गौतम ऋषींवर काही ऋषींनी खोटा आरोप लावलेला होता गोहत्येचा. आणि त्या पापातून मुक्त होण्यासाठी गौतम ऋषींनी ब्रह्मगिरीवर येऊन महादेवाची कठोर तपश्चर्या केली आणि त्यांच्याकडून वरदान घेतले की
गंगा माता इथे तुम्ही प्रकट करा. तर महादेवांनी गंगा माता ही गोदावरी मातेच्या रूपात इथे प्रकट केली आणि गौतम ऋषींचं पाप मुक्त केलं. आणि मित्रांनो, तो जो दिवस होता तोच दिवस म्हणजे श्रावण सोमवार होता तिसरा, आणि त्यामुळेच आपण ब्रह्मगिरीला तिसऱ्या श्रावणी सोमवारी फेरी मारत असतो. तर मित्रांनो, ही गोष्ट तुम्हाला माहीत होती का नाही हे तुम्ही मला नक्कीच कळवा. तर मित्रांनो, डोंगर उतरल्यानंतर हा व्ह्यू बघा, एक किती छान दिसतोय. इथे मस्त झरा वाहतोय एक छोटासा, किती मस्त दिसतोय बघा. तर मित्रांनो, हाच तो ब्रह्मगिरी पर्वत ज्याला आपण प्रदक्षिणा मारतोय. आणि तुम्ही बघू शकता त्याचं सौंदर्य किती छान दिसतोय. तो पूर्ण फॉग आलेले आहे त्याच्यावर, पूर्ण ढगांमध्ये गेलेला आहे. इतका सुंदर असा व्ह्यू तिथे तयार झालेला आहे, तुम्ही बघू शकता. एकच नंबर, एकदम मस्त दिसतोय. मला तर आवडला आहे, तुम्हाला पण आवडला काय तुम्ही नक्की सांगा. आणि हाच तो पर्वत आहे जिथे महादेवांनी त्यांच्या जटा आपटून गोदावरी माता प्रकट केलेली होती. तुम्ही बघू शकता त्याचा व्ह्यू किती छान दिसतोय. तर मित्रांनो, आता आपल्याला हायवे लागलेला आहे आणि इथून आपली फेरी पूर्ण होण्यासाठी फक्त 4 किलोमीटर बाकी आहे. आणि आता चालायची आमची आता बिलकुल इच्छा नाही राहिलेली आहे. इतके पाय दुखतंय की काय सांगू मी तुम्हाला. तर फायनली आपण आपली फेरी पूर्ण करून गाडीमध्ये येऊन बसलोय आणि समोरून आता रुद्रदादांच्या इथून येतोय आपला. आणि त्यांच्यामध्ये चांगलीच गहन चर्चा चालू आहे काहीतरी. आणि त्यांचे पाय तर तुम्ही बघूच शकता कसे पडताय, वाकडे तिकडे, डायरेक्ट लाकडं झाली आहे त्यांच्या पायांचे. आणि रुद्रदादा आहे ना आपले कॉन्टेंट क्रिएटर आहे बरं का इंस्टाग्रामवर, तर तुम्ही त्यांना जाऊन फॉलो वगैरे करा. रुद्रा572 त्यांची ID. मित्रांनो, अमर बघा कसा येतोय बघा, झोका खेळत खेळत. आणि आम्हाला मागाशी म्हणत होता मी घरी जाऊन परत पोखरी बाळेश्वरला जाणार आहे. याची आता तुम्हाला दिसते का अवस्था, पायाचे लाकडं झाले याच्या पूर्ण. लाट्या बघा बरं का मित्रांनो आता कसा येतोय. त्यांनी कॅमेरा बघितला आपला, दिवस थांबला तो, आणि त्याचे पण चांगले लाकडं झालेली. साई आलाय आता आणि याची तर डायरेक्ट हाडाकाडा गळून पडलेली असं वाटतंय मला. तेव्हा हा मस्त टेकला एकदा. तर मित्रांनो, आता संध्याकाळ झालेली आहे आणि आत्ताच उठलो, फ्रेश वगैरे झालो आणि आपला ब्लॉग एंड करायचा बाकी होता. सो तुम्हाला आपला व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा कॉमेंट सेक्शनमध्ये. आणि खूप खूप प्रेम द्या, खूप लाईक करा, खूप शेअर करा तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिलीमध्ये. आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाय बाय, लव्ह यू, बाय.